नमस्कार श्रोते हो, गोष्टी मनामनातल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे शाळेचे साहेब. शिक्षण खात्यातला एक शिपाई आमच्या शेजारी राहतो. तो आता निवृत्त झाला आहे. वय लक्षात घेऊन आम्ही त्याला रामजी काका असं म्हणतो. हा रामजी काका निवृत्त झाला असला तरी कोणाची मुलं शाळेला घेऊन जा, कोणाचं रेशनिंग आणून दे, कोणाला दुधाच्या बाटल्या पोचव, असली काही कामं करून पैसे मिळवत असतो. अशाच काही कामाच्या निमित्तानं तो माझ्या घरी येऊ जाऊ लागला. अडीअडचणीला आम्ही त्याला बोलावू लागलो. कधी घरात तांदूळ लागले, गहू लागला, फक्त त्याला सांगायचा अवकाश. संध्याकाळपर्यंत उत्तम माल घरी येऊन पडलेला असायचा. कधी कोणाला चहाला फराळाला बोलवलं म्हणजे रामजी काका घरी हजर. सगळं कसं अगदी व्यवस्थित करायचं आणि तेही फारशी अपेक्षा न करता. जे देऊ त्यात खुश. आम्हालाही असा कोणी मनुष्य हवाच होता. थोड्या काळातच तो अगदी आमच्या घरचा झाला. एक दिवस दिवाळीत मी काही मंडळींना फराळाला बोलवलं होतं. त्यात एक शिक्षण खात्याचे सेवानिवृत्त शिक्षक उपसंचालक होते. रामजीला पाहिल्याबरोबर ते म्हणाले, हा कसा इथं? मी म्हटलं, आमच्याच बंगल्यातील आउट हाऊसमध्ये राहतो. काही काम पडलं तर येतो अगत्यानं. आपण ओळखता त्याला? ओळखता म्हणजे काय असं म्हणून ते बोलले. अहो, आमची चांगलीच ओळख आहे. काय रामजी, ओळखलंस की नाही? लाजल्यासारखा आविर्भाव करून तो अदबीनं म्हणाला, वय साहेब, ओळखतो तर. मग आमच्या गोष्टी बिष्टी त्यांना कधी सांगतोस की नाही? यावर तो भलताच लाजला. दोनदा तीनदा मान हलवून तो बोलला, नाही नाही. मग ते म्हणाले, अहो, हा रामजी अशा गोष्टी सांगतो किंवा नंबर 1चा गोष्टी वेल्हाळा. मी MDI असताना हा आमचा शिपाई होता. टूरला याला मी बरोबर घेऊन जात असे. कंटाळा आला की म्हणायचं, रामजी सांग एखादा किस्सा. आणि मग अशी एक एक गोष्ट खुलवून सांगायचा. वा वा, अरे हे साहेब लेखक आहेत, गोष्टी लिहितात, त्यांना सांग तुझ्या गोष्टी. रामजीबद्दल त्या दिवशी ही एक मला नवीनच माहिती मिळाली. मलाही उत्सुकता होती, पण अजून माझ्याबद्दलची त्याची भीड चेपली नव्हती. माझ्या घरच्या मंडळींशी तो जेवढ्या मोकळेपणानं बोलायचा तेवढा मोकळेपणा अजून आमच्यात नव्हता. मग मीच हळूहळू त्याच्याशी जरा मोकळेपणानं बोलू लागले. त्याची भीड कमी झाली. कोणत्याही गोष्टीचा संकोच असा राहिला नाही. मग एक संध्याकाळी गच्चीवर बसल्या बसल्या जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या आणि म्हणालो, रामजी काका, आज फार कंटाळा आला आहे. सांगा की एखादी गोष्ट. आमच्या कसल्या गोष्टी असं म्हणून त्याने जरा आडेवेळे घेतले आणि थोडा आग्रह केल्यावर मग त्यानं बैठक मारली. आलकट पालकट घालून माझ्या शेजारीच बसला आणि कथनाला आरंभ केला. त्याचं काय साहेब, माझ्या काय राजीनाम्याच्या गोष्टी नव्हत बरं का. म्हणजे एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरात एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक ना आवडती. असं काय नाही बरं का. मी म्हटलं, मग छान आहे. त्या मी लहानपणी पुष्कळ ऐकल्या, त्या नकोच आहेत मला. मग काय हरकत नाही असं म्हणून त्याने जरा मांडी हलवली आणि अजून थोडी प्रस्तावना करीत बोलला, आमच्या आपल्या अनुभवाच्या गोष्टी हो. 35 वर्ष नोकरी केली. अनेक साहेब आले, अनेक साहेब गेले, रगड फिरती बी झाली. माणसाचे लई नमुने बघितले, अनुभव घेतले. तेच गोष्टी म्हणून सांगतो बघा मी. त्याला पुष्टी देत मी म्हणालो, अहो, ह्याच खऱ्या गोष्टी, त्याच ऐकायला हव्यात. सांगा सांगा. मग दोन्ही मांड्यांच्या गुडघ्यावर आपले दोन्ही हात ठेवून माझ्याकडे बघत तो म्हणाला, परवा फराळाला आलेल्या त्या साहेबाचीच गोष्ट सांगू का? मी म्हटलं, सांगा, ऐका तर मग. असं म्हणून त्याने आपले डोळे झाकले, मान खाली घालून 1-2 मिनटं आठवल्यासारखं केलं आणि हे बघा असा एक खास सूर लावून त्यानं कथा सुरू केली. झाली असतील आता 20-25 साल बघा. तुमचे बसमे साहेब MDI म्हणून आले. काय कांदिवलीचा कुठला कोर्स करून आलं होतं आणि लय हुंदांडगं होतं. त्यांच्या पैल फिरतीची गोष्ट आहे बघा ही. असं म्हणून त्याने माझ्याकडं बघितलं आणि हात पुढं करून अंगठा आणि जवळचं बोट एकमेकाला लावून
बाकीची बोटं पसरली. मी म्हटलं, त्याच्या पहिल्या फिरतीची म्हणजे झकास असणार. सांगा, आता खेड्यापाड्याला शाळा बघायला जायचं. मी त्यात मुरल्यालो. हे नवं नवरं हो. म्हटलं बघू काय काय तारा करत्यात. 5 गावची एकदम फिरती काढली. नकाशा काढून बाण मारून ते मला दावायला लागलं. मी म्हटलं, अहो मला सगळं पाठ आहे, 10दा जाऊन आलो आहे मी. तरी मला सगळा भूगोल शिकवलाच. म्हणून ऐकलं. काय करता, साहेब पडला. घेतलं ऐकून आणि निघालो बघा फिरतीला. कड्याचा प्लॅन काय, 10:30च्या आत आपण शाळेत जायचं आणि मास्तर कवा येत्यात हे बघायला घड्याळ लावायचं. भल्या सकाळीच पहिली मोटार धरली. 9ला आम्ही जाऊन हजर. शाळेत जाऊन बसलो. तिथं कोण कुत्रं असणार हो. जरा वेळ गेला आणि मग एक चक्कर टाकून येतो म्हणून बाहेर पडलो. थेट हेडमास्तराच्या घराकडे आलो. किती केलं तरी कोंबडी अंडी ते खाल्लेली. म्हटलं जाऊन इशारा द्यावा. माझं काम करून मी माघारी आलो. बरोबर शाळा भरायच्या टायमाला सगळे मास्तर हजर. एक परगावचा होता, तेवढा जरा उशिरा आला. मी होतोच बाहेर. म्हटलं हवा सोडा सायकलची आणि पंक्चर झाली म्हणून सांगा. साहेब आलाय. साहेब. मी म्हटलं शाब्बास, बरी युक्ती काढली. अहो काय करता तर मग. हो बाबा एकदम शेराबिरा वाईट द्यायचा. त्याचं जन्माचं रेकॉर्ड खराब व्हायचं. ह्याला घ्यायला नको सांभाळून. मी म्हटलं बरोबर आहे. बरं आम्हाला खाय प्यायला घाललेली लोक हे असं म्हणून तो पुढं सांगू लागला. सायकल पंक्चर झाली म्हणून गडी ऐकना. कुठं पंक्चर झाली, कशी झाली, चालायला किती वेळ लागला, अशी प्रश्नाची फैलच सुरू केली. हे भंबेरी उडवून दिली. मग सगळ्या वर्गात चक्कर झाली. चे गणित घालायचा बघा. मास्तरासनी याची नाहीत. सगळ्यांची मग तासमपट्टी केली आणि 4च्या टायमाला पोरं बाहेर धाडून पटांगणात खेळ सुरू केलं. मी विचारलं, कसले खेळ. अहो ते काय कांदिवलीला जाऊन शिकून आलेत. नवं खेळ काढायचं. पोरावर पोरं अशी उभी करून कसली सर्कस करायचं. पोरींचा नाच बी घ्यायचं. परकर घालून आलेल्या पोरीसनी लुगडी नेसून यायला लावायचं आणि पोरासनी धोतर नेसून पोळ्याचा नाच घ्यायचं. एक तऱ्हाच म्हणणासा. मी हसून म्हणालो, मग मजा करीत होते तर. मजा अशी का तशी. अहो लईच की. असं म्हणून तो सांगू लागला. पोरं सगळी बाहेर पटांगणात आली. वाजवा म्हणालं हलगी वाजू लागली आणि साहेब पुढं होऊन शिकवायला लागलं. एकाच्या खांद्यावर एक अशी पोरं उभी करायला लागलं. हलगी बी जोरात वाजायला लागली. पुराण चढलं हो. 4 मजली इमारतीगत पोरं उभी राहिली. आणि काय झालं, कुणाला दक्कल. वरनं इमला ढासा आला. तशी एकदम 3 पोरं कोलमडली की. मी म्हटलं पोरं पडली. अहो पडली आणि कसलं, उभ्यानं ढासायली. बापरे. अहो बापरे आणि कसलं. आई ग. झालं, कोण तोंडावर पडला, कोण ढुंगणावर आदळला. दायना झाली. सगळे मास्तर पळून खेळायला लागले. पोरांनी तर कालवा उडवला. आरडाओरडा आणि रडारड सुरू झाली. आणि हे साहेब विचारतात दवाखाना कुठं आहे. आता हे साहेब येऊन असं पोरांचं हातपाय मोडणार आहे हे काय ठावं होतं आहे कोणाला. तवा दवाखाना असेल. खेड्यात कुठला दवाखाना हो. डॉक्टर असला तर दवाखाना, नसला तरी बी. अहो शाळा सगळी भांबावल्यागत झाली. 1-2 बेशुद्ध झाले. हे नुसतं बघून आणि गावकरी आलं बघा. कोण बाई ऊर बडवत येते तर कोण गळा काढत येते. एक जण तर आली आणि तोंडावर हात घेतच उभी राहिली. अहो तिच्या पोराचा पाय मोडला होता. हे मोठ्यानं ओरडत होतं. सोसाय नको. मी म्हटलं तर मोठा विचित्रच प्रसंग हा. विचित्र. अहो लई विचित्र. असं म्हणून तो सांगू लागला. बरं हे
अजून तरी गप कुठं बसतंय. जायबंदी पोराचे हातपाय वडत असं काय करायला लागलं. ती आणि मोठ्यानं ओरडायला लागली. यावर तरी बाबा गप बसल का नाही. छे, राव नाही, नाव नाही. वर आणि हातपाय मोडलेल्या पोरासने म्हणतात कसं. मी म्हटलं कसं. उभा राहून दावा, हात वर करा, हात खाली करा, पाय आपटा. अहो काय आपटा. आधी कोणाचा हात मोडलेला, कोणाचा पाय मोडलेला, आणि काय वर करा आणि काय खाली करा आणि काय आपटा. भोवतीभर वावकरी जमा झालं होतं. त्यातला एक भादर पुढं झाला आणि साहेबाची मुंडी धरून म्हणाला, काय सर्कस लावली आहे ही. पाय मोडलेला बघून वर आणि त्याला पाय आपटा म्हणता, म्हणजे तो चांगला मोडू द्या वय. अहो आपदा झाली. मग गाव कामगार पाटील आलं ते तरबत्तर होऊनच. आले विचारलं, कुठं आहे तो साहेब. साहेबाची बोबडी वळली. हात जोडून साहेब पुढं झाले आणि वर म्हणतोय कसा. हा खेळ आहे, खेळात अपघात घडतात, त्याला काय करायचं. हे ऐकून ते पाटील खवळले. ते गरजले, कुणी सांगितला होता धंदा तुम्हाला ह्यो. गप शाळा तपासून जाता येत नव्हतं. आता आम्ही बी तुमचा एक हात आणि एक पाय मोडूनच लावून देतो. अहो पाटलाची समजूत घालता नाकीनं आले. काही केल्या पाटीला ऐकायलाच तयार होईना. एकानं तोंड काढलं. कुणीतरी म्हणलं, दंड बसवा की 500. तेवढं वसूल करा आणि द्या सोडून. छे राव, कशाचं जवान आणि कशाचं काय. रातचं उपाशी झोपायची पाळी आली. हातापाया पडून कसं तरी मिटवलं आणि भल्या सकाळी उठून दुसऱ्या गावाला निघालो. मी विचारलं, म्हणजे सही सलामत सोडलं म्हणता. ते कुठलं हो, असं म्हणून तो बोलला. हेडमास्तर मधी पडलं काय, औषध पाण्याचा खर्च देईल तो देतो म्हणालं आणि अण्णा बाबा म्हणून कसं तरी मिटवलं झालं. भागवाभागवी करून आम्ही निघालो. भल्या सकाळीच तोंडाला तोंड दिसायच्या आतच जाऊन गाडीची वाट बघत सडकाला उभा राहिलो. मी साहेबाला म्हटलं, आता एवढं रगड झालं, ह्या गावात आता असं काय करू नका. त्यावर मला म्हणालं, सगळीकडे तसं होतं काय, अपघात काय रोज घडत नसतो. आता काय बोलायचं. मी हात जोडून म्हणालो, अहो येळ काय सांगून येत नसती. एकदा असं घडलंय, यात कानाला खडा लावा. कशाचा खडा, असं म्हणून तो माझ्याकडे बघत म्हणाला. मी विचारलं, दुसऱ्या गावाला आणि काय केलं असं मलाच विचारून तो म्हणाला, अहो लय की तरा, म्हणजे तिथं आणि काय पराक्रम केला. आता ऐका की, असं म्हणून तो बोलू लागला. गेलो का दुसऱ्या शाळेला. ही शाळा मोठी होती. 7वी पातूर वर्ग होते. पोरी बी होत्या. मी हातापाया पडून साहेबाला म्हटलं होतं, इथं काय तो खेळ मांडू नका. दुपारचं 4 वाजलं आणि काढली बाबा इथं बी पोरं बाहेर. मी म्हटलं, साहेब काय करता हे. ते मला म्हणाले, घाबरू नको, इथं नाच शिकवतो. मी म्हटलं, नाच होय, ते कोळ्याचं हो. हात मागं पुढं करून वल्लव बाबा वल्लव ते काय म्हणायचं आणि अंग हलवत पाय मागं मोहरत टाकायचं. खोयागत आपलं हो. आणि इथं गंमत काय झाली काय, अहो लय की मज्जा. परकरातल्या मोठ्या मोठ्या पोरीसनी चांगली लुगडी नेसून नटून थटून या म्हणालं. फुलं असली तर गजरासुद्धी घाला आणि पावडर फिवडर लावून झकास सजून या म्हणून पोरीसनी घराकडं पिटाळलं. आणि साहेब सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या आयासनी आली की हो शंका. आणि काय, एकीला 4-5 जण मिळून चांगला खल केला आणि पोरीसनी घेऊन त्यांच्या आया आल्या की साळवर. दोघींचा बाबी आला. म्हणालो, कोण साहेब, तो दावा. मी पुढं झुकून बसलो आणि नकळत बोललो, बापरे, म्हणजे भलताच प्रसंग. मुदरला म्हणायचा हो. अहो लय भलता.
ऐका तर खरं, असं म्हणून तो सांगू लागला. आया नुसत्या आल्या नव्हत्या, हातात लाटणी होती, लाटणी. एकजण तर म्हणाली, कोण त्यो मला दाव, त्याची चांगली 4 पदरी चपातीच करते. काय झालं, काय झालं म्हणून साहेब पुढं झाले आणि एक पोरगी हात करून म्हणाली, ह्योच बघत्यो. त्याबरोबर तिची आई पुढं झाली आणि हातातलं लाटणं नाचवत म्हणाली, का रे बाबा, कोण तू? चांगलं लुगडं नेसून ये असं आमच्या लेकीला का सांगितलं? लगेच दुसरी पुढं येऊन म्हणाली, आणि गजरा फिजरा घालून ये म्हणतोस, कशा पायरं? काय बेत होता तुझा? मी नाच शिकवणार होतो, असं साहेब म्हणाले. त्याबरोबर एकजण उसळली, लांबलंच लाटणं फेकून म्हणाली, नाच शिकवाया आम्ही साळत घातलंय काय र? आम्ही काय डोंबऱ्याचं आहे? मग एक पालक पुढं होऊन म्हणाला, काय हो मास्तर, काय तमाशा हो? कोण साहेब, काय नाच, काय 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 भानगड, काय ही साळत कसा नाच काढलाय? एकजण मोरं येऊन म्हणाला, चांगली गचंडी धरून विचारा की उचांड्याला, बघा कसं हाय ढंगूळ मामा, गजरा घालून ये, पावडर लावून ये म्हणतोय, त्यासनी आई बा आहेत का नाही तर विचारायला. अशी फजिती झाली बघा. त्यांच्या तावडीतनं सुटणं मुश्किल होतं. मी विचारलं, मग कशी सुटका झाली? अखेर शेवटी मास्तर मधी पडलं. त्यांनी समजावून सांगितलं आणि कशीबशी सुटका झाली. काय तरी आपलं वाचा वाचा खाऊन आम्ही झोपलो का? मी म्हटलं बरं मग. आणि बघा काहीतरी 10चा टाईम असेल. गाव सगळं सामसूम झालं आणि 2-3 गडी हातात काठ्या घेऊन आलं की साळवर. काठ्या आपटतच, हो का? मी म्हटलं, साहेब कोणतरी आलं. एवढ्यात दारावर धडका सुरू झाल्या. आणि काय? आमची पातळ व्हायची वेळ आली राव. मी साहेबाला बाकाखाली ढकलला, वर सतरंजी टाकली आणि झोपेतनं जागा झाल्याचा आवानं खिडकीकडे गेलो. म्हटलं, कोण आहे? वर जबाब आला, दार उघडा. गावातल्या काय पोरी साळत आणल्यात वय, लुगडी ते नेसून बोलावताय म्हण. कोण साहेब आल्या होतो? मी म्हटलं, आलता पर तो गेला की. सांचच गेला बघा. एकजण म्हणाला, तो गेला आणि तू कोण? आली की माझ्यावर सक्रात. मी म्हटलं, मला ओळखलं नाही. अहो एकत्र चहा घेतलाय की आपण बसून. एकजण बोलला, देसाई मास्तराचा मेहुणा काय? मी लगेच म्हणालो, होय, त्याच्या तावडीत गावातच होतो, पर सुटलो बघा. ते गेल्यावर साहेब विचारतोय, कोण आलतं? मी म्हटलं, गप बसा की आता, यम आलता यम. अहो तालमीतली पोरं आलती काट्या बेट्या घेऊन. तिकडं त्या गावात ज्या हातपाय मोडायचं राहिलं होतं ते इथं मोडलं असतं बघा. मग भल्या सकाळीच आम्ही निघालो. मी विचारलं, कुठं 3ऱ्या गावाला वय? आता तिकडे काय, ऐका की, असं म्हणून तो सांगू लागला. आम्ही निघालो की भल्या सकाळी चालत 4 मैल पुढं गेलो आणि 2ऱ्या गावात जाऊन गाडीची वाट बघत राहिलो. ते का? अहो पुन्हा काही गडबड नको, असं म्हणून तो पुढं सांगू लागला. आम्ही राहिलो का उभा? मी साहेबाला म्हटलं, आता हे नाच बीज तिथं काय काढू नका. झालं एवढं हे रगड झालं. त्यावर साहेब म्हणतोय कसा, लोक आडानी, त्यासनी अक्कल नाही. मी चांगला नाच शिकवणार होतो मशालीचा. मी म्हटलं साहेबाला, बरं झालं शिकवला नाही सा. लुगडं बिगडं आणि कोणाचं पेटलं असतं म्हणजे नाही की कलागत झाली असती, आग लागली असती म्हणून तुम्ही आणि जाऊन लुगड्याला हात घातला. लोक त्याला अर्थाचा निराळा अर्थ काढणार. काय लावला असता का नाही, असा प्रश्न करून तो थांबला. आणि मी म्हणालो, थांबू नका, पुढं सांगा. 3ऱ्या गावात काय झालं? ते गावात जायच्या अगोदरच झालं. म्हणजे ऐका तर खरं, असं म्हणून त्यानं जरा आपल्या मांडीवर तबला वाजवल्यागत केला आणि कथा सुरू केली. साहेब सगळं सांगून मी त्यासनी विनंती केली ती, हो का,
पर त्याचा स्वभाव कसा बघा, काहीतरी बिलामत अंगावर घ्यायची त्यासनी सवयच बघा. गाडीतनं उतरलो, मी पुढं झालो. हे आपली साहेबी टोपी बिपी अडकवून झपाझपा माझ्या मागणं यायला लागलं. एवढ्यात काय झालं? मी म्हटलं काय? रस्त्यातच एक नवरा आपल्या बायकोला बेजान हाणत होता, झिंजा धरून चोपत होता. आता ह्यानी गप बसावं का नाही? गप साळकडं जायचं सोडून ते एकदम म्हणालं, ठैरो. माझ्या अंगावर काटाच आला, तरी मी त्यासनी आवरतोय बरं का. मलाच म्हणाले चुप, आणि फडाफडा इंग्रजीत लागलं बोलायला. गेलं की त्याच्या अंगावर धावून त्या बाईच्या दंडाला धरून बाजूला केली आणि म्हणाले, चलो चलो चावडी पर. तो बाबाची साहेबाला बघून घाबरला. हिंदी इंग्रजीत गार झालं हो. लोक धिंड चावडीवर आणली. पाटील बी घाबरलं. त्यासनी बी साहेब हिंदीत इंग्रजीत बोलला, ए क्या हाय, गाव हाय क्या हाय, कोई पाटील हाय या नाही. वाटेल ते तोंडाला येईल ते बोललं. पाटलांनी तर कोंबडीचीच तयारी सुरू केली. त्यासनी वाटलं कोण ऑफिसर हाय आणि कोण नाही. त्या बाईला विचारलं, तुझी इच्छा काय? ती म्हणाली, मला नांदायचं नाही, मला माहेराला जाऊ द्या. साहेब बोललं, जाओ अभी जाओ. आणि गेली की होती निघून. सगळ्यांना देखत दादल्याला 4 शिव्या घालून आणि हातावर हात घासून चांगला सराप देऊन निघून गेली. मग तुम रानटी आदमी है, तुम जंगली है, तुम हैवान है, असं काय बाय बोललं. इकडं माझ्या पोटात गोळा उठलेला, पर मी तरी काय बोलणार हो. हे सगळं झालं आणि मग मला म्हणालं, चला आता साळवर. आम्ही आलो की साळवर, तवर मागणं आला बघा लोंढा माणसांचा. तो नवरा म्हणाला, ह्याच्या आईला ह्यो साळचं साहेब हाय वय, याला जावतो आता इंगा. मी म्हटलं पुढं आता काय सांगायचं. साहेब साळत येऊन लोकांनी धुतला की हो चांगला, हाणला, आता काय सांगायचं असं म्हणून तो बोलला. अहो असा का तसा. आम्ही मध्ये पडलो तर आमची काय हाडं काशीला जाऊन पुन्हा माघारी आली. हे ढग उठलं म्हणजे अजून माझं अंग दुखतंय की हो. मी जायबंदी सगळं मास्तर जायबंदी आणि साहेब तर विचारूच नका. त्याचा एक पाय 6 महिनं असा वर टांगला होता आणि वाळूच्या पिशव्या त्याला डागदारांनी बांधल्या होत्या. मी म्हटलं इतकं मारलं? त्यावर तो म्हणाला, अहो बाईचा प्रश्न ह्यो, नुसता ह्यावर तो मिटला नाही. मग साहेब दवाखान्यात होता तवरच त्यासनी समन्स आलं. काय म्हणून? तो हसून म्हणला, नानत्या बाईला काढून नेली म्हणून नवऱ्यानं पोलिसात तक्रार केली हो. मी उत्सुक होऊन विचारलं, पुढं काय झालं? ते काय ठाव नाही. त्यावर त्याची आणि माझी गाठच परवा पडली बघा. त्याची बदली झाली हो लांब कुठं तरी. पर एक सांगतो, पत्ता काढत माझ्याकडं लोक आलते. कशाला? हाताला धरून बाई पळून नेली म्हणून साक्ष दे, तुला 500 रुपये देतो म्हणत होते. आपण काय हरामाचा पैसा घेतला नाही. बरं केलं. पण पुढं काय झालं हे कळलं नाही होय. तो म्हणाला, त्या दिवशी माझे बी मनात होतं, पर कसं विचारणार. आता तुम्हीच कवा तरी त्याचं काय झालं ते विचारा आणि मला सांगा. असं म्हणून त्यानं किस्सा संपवला आणि तो माझ्या मनात सुरू झाला. आता शाळेच्या या साहेबांना मी तरी कसं विचारणार.